आधी आपल्या घरी तो कुठे ठेवायचा, कुठल्या जागेवर ठेवायचा आहे, किचनमध्ये किंवा ड्राय बाल्कनीत किंवा अजून कुठे आपल्याला डिशवॉशर ठेवायचं आहे, त्याप्रमाणे आपण जागा फिक्स करायची. शिवाय त्याच्या फिटिंग्सची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे आधीच, घेण्याआधीच. म्हणजे लाईटचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन हे दोन्ही फार महत्वाचे आहेत आणि ते कशा प्रकारे घ्यायचे ते आधी आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर किती प्लेसेसचं डिशवॉशर आपल्याला घ्यायचं आहे, 12 ते 15 प्लेसेसमध्ये, तर ते ठरवायचंय. म्हणजे आपल्या घरी मेंबर किती आहेत, किती माणसं आहेत किंवा सतत आपल्याकडे किती वेळा जेवण बनवलं जातं किंवा त्याच्यासाठी डिशवॉशर आपल्याला किती कॅपॅसिटीचं हवंय ते आपण आधी ठरवायला पाहिजे. डिशवॉशर घेताना त्याची नॉईस लेवल पण लक्षात घ्यायची आहे. तर 40 dB ते 46 dB म्हणजे 46 dB पर्यंत त्याची नॉईस लेवल असली पाहिजे, म्हणजे 46 dBच्या आतच पाहिजे. तर ते चेक करून घ्यायचं, म्हणजे त्याचा जास्त आवाज आपल्याला येता कामा नये. डिशवॉशर घेताना त्याची एनर्जी एफिशियन्सी बघायची आहे, म्हणजे लाईट आणि पाणी किती कंझ्युम करतं त्याबद्दल. तर लाईट बिल पण जास्त नको आपल्याला यायला पाहिजे आणि पाणी सुद्धा जास्त वापरलं न गेलं पाहिजे. तर सर्टिफाईड मॉडेल कसं चेक करून घ्यायचं, तर एनर्जी एफिशियन्सी बघायची. A++, 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 सगळ्यात चांगलं मॉडेल असतं, तर ते तपासून घ्यायचं. म्हणजे आपलं पाणी पण वाचतं आणि लाईट बिल पण कमी येतं. डिशवॉशर मधली आतली जागा किंवा मग त्याच्यामध्ये किती ट्रे आहे, कटलरी ट्रे वेगळा आहे का, बाकीचं डिशचं रॅक वेगळं आहे का, असे जे ट्रे आहेत ते बघून घ्यायचे. आणि ते ट्रे आपल्याला अगदी सहज ऍडजस्टेबल आहेत का ते सुद्धा बघायचं, का जे बाहेर काढता येतील. कधी कधी काय होतं, बाहेर काढून मग त्याच्यात आपण भांडी ठेवून अगदी नंतर तो ट्रे ठेवला तरी खूप सोयीचं होतं. तर त्याप्रमाणे ते ऍडजस्टेबल ट्रे आहेत का, थोडं खालीवर जागा आपल्याला करायची असेल, उंच भांडी असतील त्याच्यासाठी ऍडजस्टेबल ट्रे आहेत का ते आपण चेक करून घ्यायचे. डिशवॉशर मध्ये किती प्रोग्राम्स टोटल दिलेले आहेत ते घ्यायचे. जास्तीत जास्त प्रोग्राम असतील, म्हणजे अगदी कमी मिनिटांपासून तर जास्त मिनिटांपर्यंत किंवा तासांपर्यंतचे प्रोग्राम असतील तर ते डिशवॉशर आपल्याला फार उपयोगी पडतं. अगदी 14 मिनिटांपासून तर पुढे 3-4 तासांपर्यंतचे प्रोग्राम असतात, जशी आपली भांडी, त्याप्रमाणे आपण चेक करून घ्यायचं. सायकल ऑप्शन प्रोग्राम मध्ये ऑटोमॅटिक ड्रायिंग ऑप्शन नसतं, तर ते पण चेक करून घ्यायचं का आपला प्रोग्राम झाल्यानंतर ड्रायिंगचं ऑप्शन, म्हणजे ड्रायिंग आपोआप सुरू होतो. तर असं डिशवॉशर बघून घ्यायचं का जिथे ऑटोमॅटिकली ड्रायिंग ऑप्शन आहे. तर ते खूप महत्वाचं आहे, कारण भांडी लगेच छान ड्राय होऊन निघतात आणि आपल्याला लगेच लावता सुद्धा येतात. हल्ली नवीन डिशवॉशर मध्ये स्मार्ट फीचर्स सुद्धा आहे, जिथे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे किंवा मग रिमोटने आपण ऑपरेट करू शकतो, असे सुद्धा ऑप्शन आहेत. तर ते सुद्धा आता खूप सोयीचे पडतात. तर तसं ऑप्शन वाला तुम्ही डिशवॉशर निवडलं तर खूप चांगलं आहे. आणि हे सगळे ऑप्शन असल्यावर नक्की त्या डिशवॉशरची किंमत सुद्धा हायच असणार आहे किंवा जास्त असणार आहे, पण आपल्याला एवढे सगळे फीचर्स मिळतात. पण तरी सुद्धा आपलं बजेट कमी असतील तर याच्यातले 1-2 ऑप्शन कमी असतील तरी काही हरकत नाही. पण महत्वाचे जे मुद्दे आहेत ते तपासूनच घ्यायचे आहेत. तर आपलं बजेट पण महत्वाचं आहे. बजेट आधी ठरवायचं आणि त्यानुसार मग डिशवॉशर आपण सिलेक्ट करायचं. डिशवॉशर घेताना आपण सर्व्हिसचा पण विचार केला पाहिजे. चांगलं सर्व्हिस देणारा ब्रँड आपण निवडायचा.